नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची स्पेशल पॉडकास्ट, आजची जी मुलाखत आहे ती खरंच खूप खास आहे. कारण आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत विश्वभूषण, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराजे आंबेडकर. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आवाज इंडियाचं स्वागत आहे. मी पहिल्यांदाच स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि मी फार इम्प्रेस झालेलो आहे. आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांसाठी माझा क्रांतिकारी जय भीम. हां सर, खूप सारे प्रश्न आहेत आज. मग तो चळवळीशी निगडीत असू देत किंवा राजकारणाशी निगडीत असू देत. तर आजची ही मुलाखत जी आहे ती नक्कीच रंजक होणार आहे याची मला खात्री आहे. सर, सर्वात पहिला प्रश्न. आता नुकताच इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 350 फूट उंचीचा जो पुतळा उभा राहणार आहे त्याच्या टाचेचा भाग जो आहे तो या ठिकाणी आणला गेला आणि त्यावेळेस पूजा वगैरे घेण्यात आली. त्यावेळेस अनेक मंडळी देखील उपस्थित होते, मंत्रिमंडळातले शिरसाटजी आहेत. तर एवढा सुवर्ण क्षण आला आहे आपल्या आयुष्यात किंवा आपल्या या संघर्षामध्ये. तर यावेळेस या चळवळीत किंवा ह्या संघर्षामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. मात्र हे होत असताना आपल्या समाजातील काही लोकांमध्ये बाबासाहेबांच्या मूर्तीमध्ये त्रुटी आढळल्याचं सांगण्यात येत होतं आणि त्याच्यामुळे बरेच संभ्रम निर्माण झाले. काय सांगाल याबद्दल? बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या जर तुम्ही पाहिल्यात, मी UP बिहारपासून सर्वत्र पाहिलेल्या आहेत. आता तुम्ही साऊथला गेलात तर बाबासाहेब साऊथवाले दिसतात, UPमध्ये गेलात तर UP सारखे दिसतात. आणि बाबासाहेबांचं कसं आहे, चरिष्मा असा आहे की ते वर्ल्ड वाईड, आता तुम्ही काय म्हणाला, विश्वरत्न, विश्वभूषण, तो बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक नाव झालेलं आहे. ते एका म्हणजे ह्याचं नाही. तर त्यामुळे हे पुतळा पण आहे. आता आज जी पिढी आहे त्या पिढीमध्ये एकही माणूस नाही की ज्याने असं म्हणू शकतो की मी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. कारण ती पिढी केव्हाच लयाला गेलेली आहे, बाबासाहेबांच्या बरोबर असणारी, काम करणारी. आज जो हा पुतळा आहे तो पुतळा अनेक सचोट्यातून, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट असेल किंवा अजून अनेक लोकांचे मार्गदर्शन घेऊन त्याच्यातून फायनलाइज केलेला आहे. त्यामुळं आम्हाला बाबासाहेब माहीत आहेत, आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे. खरं म्हणजे हा 350 फुटाचा पुतळा आहे. हा पुतळा तुम्हाला जर म्हणजे असं बघणं इम्पॉसिबलच आहे. म्हणजे फारसा दिसणार पण नाही. इवन इंदू मिलची 12.5 एकर जमीन तिथे आजूबाजूला असताना सुद्धा तुम्हाला पुतळा तसा पूर्णपणे बघता पण येणार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने पुतळा नीट बघायचा असेल तर ते जो आपला सीलिंग आहे तिथून तो दिसणार आहे. कारण त्याची हाईट 100 फुटाचा त्याचा बेस आहे आणि त्याच्या पुढे 350 म्हणजे डोळ्यात मावणार नाही एवढा. 450 फूट आहे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये काही ते त्रुट्या आहेत, हे आहेत. ठीक आहे, काही आम्ही पण त्यांना सजेशन दिलेली आहेत जी काय आम्हाला वाटली ती. पण एकदम असंच करा तसंच करा काय आहे, याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. की तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचा हात जो आहे तो 10 मजले एवढा, म्हणजे 10 मजली इमारतीची उंची असते ना तेवढा हात आहे. आता त्या हाताला संपूर्ण आतमध्ये फार मोठ्या पद्धतीनं त्यांचं इंजिनिअरिंग असणार आहे. आतमधून त्याला सपोर्ट असणार आहेत, कारण तो कॅन्टिलिव्हर ज्याला म्हणतात इंजिनिअरिंगमध्ये, तशा पद्धतीने तो हात पुढे जाणार आहे. अनेक गोष्टी आहेत. नंतर आतमधून ते पुतळ्यामधून एक लिफ्ट जाणार आहे. कारण रिपेरिंग असेल किंवा पुतळ्याची डागडुजी असेल तर शोल्डरपर्यंत लिफ्ट असणार आहेत. तर अनेक गोष्टी आतमध्ये सुद्धा, म्हणजे तो एवढा मोठा आहे. मी तुम्हाला सांगतो, आज जे काही आलं आहे ना पुतळ्याचं, ते 1/4 आलं आहे, बुटाचं साईज, आणि त्याचं वजन 2.5 टन आहे. विचार करा, म्हणजे ते 850 टनाचा जवळपास पुतळा आहे. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये प्रचंड मोठं फॅब्रिकेशन आहे, म्हणजे ह्याचं स्टीलचं, ज्याच्यामुळं तो रेस्ट होईल. तर नॉर्मल टेक्निकॅलिटी भरपूर आहे त्याच्यामध्ये, बरंच काही. आणि आज ज्यांना काही त्याच्यामधलं कळत नाही ती मंडळी आज त्याच्यावरती आक्षेप घेत आहेत. तर येस, जे काही आहे आम्ही सुद्धा सांगितलं, जे आम्ही तर त्यांना यानं सांगून ठेवलेलं आहे की बाबासाहेबांचा पुतळा पहिला जो बनलेला आहे या देशामध्ये, तो आपल्याला माहीत असेल की मंत्रालयासमोर जो बनलेला आहे. आणि तो त्यावेळेस
त्यांचं एकुलते एक सुपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी वाघ नावाचे जे स्कल्पचर होते त्या काळाचे त्यांच्याकडून बनवून घेतलेलं आहे. आणि तेव्हाच्या लोकांचं म्हणणं आहे की तो अत्यंत बाबासाहेबांशी मिळता जुळता. तेव्हा आम्ही राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांना सांगितलेलं आहे की त्या पुतळ्याशी साधर्म्य असणारा पुतळा झाला पाहिजे, हे आमचं त्यांना गाईडलाईन आहे. नक्की सर, बऱ्याचदा असं होतं की आपल्या लोकांमध्ये वैचारिक वाद असल्याचं दिसतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा जे आहे ते अनेक गट पडल्याचं दिसतं आपल्याला. नाही, आता काय आहे म्हणजे काय, काही जणांना प्रत्येक गोष्टीत राजकारण किंवा इतर काही गोष्टी असतात त्याच्या संदर्भात आता मी इथे भाष्य करू शकत नाही, पण प्रत्येकांचे स्वतःचे इंटरेस्ट वेगळे असतात आणि त्यासाठी गोंधळ घालत असतात. पण काय सांगाल सर, म्हणजे हे जे वैचारिक मतभेदामुळे जे गट फूट वैचारिक पडते, मतभेद नाहीये ते, पण मग हे फुटाफुटीचं कारण आपलीच माणसं आहेत की बाहेरच्यांचं कट आहे? नाही म्हणजे नाही, आपण बाहेरच्यांचं वर काही हारतोय नाही, की ते आपल्या जिंकतायत? आपल्याच लोकांचे अत्यंत दुर्दैवी असं विचार आहेत असं मी सांगेन. की एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी 12.5 एकरमध्ये जे न भूतो न भविष्यती अशा पद्धती स्मारक होतं आहे. खरं म्हणजे जेव्हा मी ते आंदोलन केलं आणि मी जाहीर केलं की मी ही जागा ताबा घेणार, तेव्हा अनेक लोकांनी मला म्हणजे विचारणा केली की अशी सरकारची जागा कधीतरी मिळते का, अशी काय तुम्ही ताब्यात घेऊ शकाल का, हे कराल का. एवढ्या लोकांनी कॉमेंट्स केल्या त्याच्यावरती. आणि त्यानंतर मी 24 दिवस 6 डिसेंबर 2012 रोजी त्या जागेचा ताबा घेतला आणि 24 दिवस ती जागा माझ्या ताब्यात म्हणजे समाजाच्या ताब्यात होती. त्याचा लीडर मी असल्यामुळं माझ्याकडे, आणि माझ्या विरुद्ध हायकोर्टामध्ये त्यावेळच्या NTCने केस केली आणि तिथे असणारे दाऊद नावाचे जज होते. त्यांनी असं म्हटलं की आज त्याने हिंदू मिल ताब्यात घेतली, उद्या ते जाऊन मंत्रालय ताब्यात घेतील, तुम्ही काही करणार आहात की नाही, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ताबडतोब त्यांना बाहेर काढा. एवढ्या पद्धतीनं आमच्या विरुद्ध ऑर्डर्स दिल्या असताना सुद्धा आम्ही त्याच्यात डगमगलो नाही. तिथे ताठ उभं राहिलो आणि काय होईल ते बघू, परंतु आम्ही काही झालं तरी हे जागा सोडणार नाही. बाबासाहेबांचं आज देशाचा पंतप्रधान, माझं नेहमी वाक्य त्या ह्याच्यात आहे की देशाचा पंतप्रधान त्या खुर्चीवर बसला आहे तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे बसला आहे, आणि त्या माणसाचं ह्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक नसावं हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे. आणि काही झालं तरी ते आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक होणार, आणि ते पण चैत्यभूमीच्या बाजूला असावं, जेणेकरून चैत्यभूमीला लाखो लोक, दरवर्षी लाखो नाही करोडो लोक येतात. त्यांना सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांचं खरं नुसतंच तिथे म्हणजे नुसताच पुतळा नाही आहे, तर तिथे अनेक प्रकारचं म्हणजे म्युझियम वगैरे बाबासाहेबांचे आणि ग्रंथसंपदा लायब्ररीज वगैरे असणार आहे. त्याचा पण लोकांपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचं पोहोच व्हावी ही आमची अपेक्षा आहे. आणि सर, स्मारक सोडल्यास इतरही मुद्दे असतात, ज्यावेळेस आपल्यामध्ये अनेक गट आहेत, त्यांचे वेगवेगळे विचार असतात एकाच विषयाला घेऊन. तर ज्यावेळेस असं गटात फूट पडण्याची गोष्ट येते, त्यावेळेस बऱ्याचदा आपल्यामध्ये एकी नाही आहे असं अशी टीका केली जाते. आणि त्यावेळेस सर्वात पहिलं बोट उचललं जातं ते म्हणजे आंबेडकरी परिवाराकडे, की ह्या जे प्रकाश आंबेडकर आहेत, आनंदराजे आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर, ह्या तिघांमध्ये एकी नाही आहे अशी बऱ्याचदा टीका बाहेरून केली जाते. काय सांगाल यावर, काय उत्तर द्याल? आज ही जी काही टीका होते ना, ते टीका करणारे लोक जे आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी फाटाफूट केली तेच टीका करतायत. आज खरं म्हणजे आंबेडकरी चळवळ आंबेडकरी घराण्याच्या भोवती फिरते असं माझं म्हणणं आहे. आज सर्व गट तर संपलेले आहेत आणि आंबेडकर घराण्याच्या आजूबाजूला काय की आपल्याकडे बरेच विद्वान आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आहेत आणि त्यांना एक नाही तर दुसरा ऑप्शन असावा लागतो. आणि त्यामुळे आम्ही तिघा बंधूंनी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. आणि त्यामुळे आज इतर गट तर आपण पाहत असाल तर जवळपास नामशेष झालेले आहेत. जे काय आहेत ते सत्तेमुळे काही जण अस्तित्वात आहेत, ते सुद्धा आता लवकरच नामशेष होतील. त्यामुळं याचा एक फायदा होईल की आंबेडकर चळवळ आता एक संघ, एक दिलाने आणि एक विचाराने उभी राहील. नक्की सर, बऱ्याचदा असं होतं की आपल्यात कुठलाही मुद्दा असेल तर त्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो, तरी देखील न्याय मिळेल की नाही याची खात्री नाही. एका पॉईंटला येऊन तो मुद्दा थंड होतो. तर हे मुद्दाम राजकारण केलं जातं का असं वाटतं का? कारण मग तो नामकरणाचा विषय असू दे किंवा आता इंदू मिलचा विषय असू दे, प्रत्येक वेळेस संघर्ष हा वाटेला येतोच का?
बघा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही संघर्ष चळवळ आहे. बाबासाहेबांनी पण आयुष्यभर संघर्ष केला, त्यामुळे आज आपण इथे आलेलो आहोत. आणि संघर्षामधून जो काही एक वेगळ्या प्रकारे तुम्ही जिंकण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच असतो. त्यामुळं संघर्ष हा आपल्या बाजूला पुजलेला, कारण आज आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये आपले जे पूर्वज होते त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला, पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे आंबेडकर चळवळीला संघर्ष हा नवीन नाही, त्यांच्या पूर्वजापासून संघर्ष ते करत आलेले आहेत. आणि आजसुद्धा म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये संघर्ष करणं आहे. आणि त्यामुळंच तुम्ही गटतट वगैरे म्हणता ना, हे म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा आंबेडकरी विचारांमध्ये किंवा आंबेडकरी रक्तामध्ये हे संघर्ष महत्त्वाचं, आणि त्याच्यामुळेच हे वेगळ्या प्रकारचे वाद निर्माण होतात असं माझं मत आहे. आणि त्यात बाबासाहेब आंबेडकर लोकशाही दिली, त्या लोकशाहीचं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आंबेडकरी समाज, जे बाबासाहेब सांगितले की अंधश्रद्धा नको आणि अंधभक्ती नको, तुम्ही तुमच्या म्हणजे तथागताने सांगितलं अत्तदीपभव, म्हणजे तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीला विचारा आणि तुम्हाला जर पटलं तर ते मान्य करा. आणि त्या पद्धतीने आंबेडकरी समाज आज वागतो, आणि त्यामुळंच तो अत्यंत लोकशाही पद्धतीने वागतो असं माझं मत आहे. सर, राजकारणाशी संबंधित पुढचा प्रश्न आहे की अ, राष्ट्रवादी पक्ष जो आहे शरद पवारांचा, त्या पक्षाबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे हिंदुत्ववादी विचारांवर धोरणं राबवणारी आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात तरी भाजप असेल किंवा शिवसेना असेल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार ह्यांचा बऱ्याच मुद्द्यांमध्ये संबंध येतो. मग ते नामकरणाचा विषय असू दे, नामांतराचा विषय किंवा कुठलाही. तर त्यावेळेस भूमिका जी असते, जी धोरणं असतात राष्ट्रवादी शरद पवार गटाची, तर त्या गटामध्ये खूप सेक्युलर आहे असं वाटतो हा पक्ष, की खरंच सेक्युलर आहे हा पक्ष? कारण कधी त्यांनी हिंदुत्वाचं धोरण राबवलं नाहीये. तर हा खरंच सेक्युलर आहे की यातही राजकारण वाटतं तुम्हाला? माझ्या मते राष्ट्रवादी हा अत्यंत राजकीय म्हणजे पूर्ण पॉलिटिकल पक्ष आहे. मध्यंतरी आपण पाहिलं असेल की शरद पवारांची कन्या सुप्रियाताई सुळे यांनी जी काही आरक्षणाबद्दलची भूमिका घेतली होती, त्याच्यावर मोठा कावरू निर्माण झाला होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी नंतर आपलं विधान बदललं. पण हे जे काही आहे ना, म्हणजे खरं यांच्या पोटात एक असतं आणि तोंडावर एक असतं, अशी जी पद्धत आहे ती बऱ्याच वेळा अनुभवाला मिळते. आणि त्यामुळंच या देशामध्ये खऱ्या अर्थानं सेक्युलर कोण आणि जातीवादी कोण हा एक वेगळा म्हणजे वादाचा विषय आहे. त्याच्यावरती न बोललेलं सध्याच्या परिस्थितीत बरं असं मला वाटतं आहे. बरं, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस म्हणजे निवडणुकीच्या वेळेस शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली होती युतीची, मात्र त्यावेळेस त्यांनी ती नाकारली. ते जर एकत्र आले असते, खरं त्यांच्यात युती झाली असती, तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं का? किंवा त्याचा कुठेतरी वंचित बहुजन आघाडीला फायदा झाला असता का? काय वाटतं? कसं आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतात. तिथे ॲक्च्युअल कसं असतं, पेपरला येणाऱ्या बातम्या आणि 2 ओळीमधल्या असणारं राजकारण हे सामान्य जनतेला कधीच कळत नाही. आपण फक्त 2 ओळीमधल्या बातम्या वाचतो. त्या 2 ओळीमध्ये जे काय राजकारण असतं ते नॉर्मली नाही, हेडलाईन्स नाही, 2 ओळीमध्ये बरंचसं राजकारण असतं. आपल्याला वाटतं की ते फार क्लिअर आहे, त्यांनी ऑफर दिली, मी घेतली. पण ते कसल्या ऑफर आहेत, कुठल्या ऑफर आहेत, काय आहेत, ह्या सर्व अत्यंत म्हणजे ते कधीच विश्लेषण होत नाही किंवा त्याच्याबद्दल कधी चर्चा होत नाही. आणि त्यामुळं आपल्याला जे काही वाटतं की पेपरला किंवा मीडियावर आलं ते एक सत्य असतं. परंतु आज मी एवढंच म्हणेन की वंचितचा तो प्रश्न, वंचित त्याबद्दल योग्य ते उत्तर देऊ शकेल. मी त्याच्याबद्दल भाष्य करणं बरोबर नाही. सध्या आगामी निवडणुकीला घेऊन मनसे आणि शिवसेना जे आहे ते एकत्र येणार आहे असं म्हटलं जात आहे. तर त्याचा या निवडणुकीत काही परिणाम होणार आहे का? हा पहिला प्रश्न आहे. पण त्याच्यानंतर हा प्रश्न मला पडतो की उद्धव ठाकरे जी होते, म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ती धुरा सांभाळली शिवसेनेची, आणि त्यानंतर शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या धोरणांमध्ये, त्यांच्या भूमिकेमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत बदल दिसतो. कारण उद्धव ठाकरेंना जर बघायला गेलं तर सरप्राइझिंगली खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम जनतेचं समर्थन आहे. तर त्याच्यामुळे कुठेतरी यांच्या राजकारणात देखील किंवा शिवसेनेच्या भूमिकेतही बदल झाला का असं वाटतं का?
नाही, मागच्या इलेक्शनमध्ये नक्कीच बदल होतात, कारण ते ते ज्या पक्षांबरोबर गेले होते, हं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यामुळे त्यांना बदल करावा लागला. बदल आणि म्हणजे त्यांचं मूळ धोरण नाही असं त्याचा वाटतं. त्यांना फायदा पण झाला, कारण मुस्लिम वोट बऱ्यापैकी लोकसभेमध्ये त्यांच्याबरोबर गेले. परंतु त्यांचं जे काही महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं अत्यंत जहाल हिंदुत्व होतं, हं. ते कुठेतरी कमी झाल्यामुळं आज त्यांच्या पक्षाला म्हणजे त्यांची जी काही भूमिका होती, शिवसेना वाढण्याचं कारणच ते, कारण नामांतराच्या वेळेला सर्वात जास्त विरोध हं. जर कोणी केला असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी नामांतराविरोध केला होता. आणि त्यामुळंच ती शिवसेना मराठवाड्यात अत्यंत जोरात वाढली होती. आणि आज त्यांनी ते मवाळ केलेलं आहे. हिंदुत्व त्यांचं फार मवाळ झालेलं हं. आपण पाहतोय. आणि त्यामुळं जो कट्टर जे हिंदुत्ववादी आहेत ते आज त्यांच्याबरोबर राहिलेले नाहीत, असे एकंदरीत चित्र आहे. आणि त्यामुळं त्याचा किती म्हणजे त्यामुळं आणि त्यात आता त्यांनी पूर्वी घेतलेलं आहे ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्याने मवाळ हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आहे. हं. आणि आता ते परत एकदा राज ठाकरेंबरोबर जात आहेत. राज ठाकरेंची भूमिका आहे हिंदुत्ववादी, थोडीशी कडवी आहे आणि हं. मुसलमानांविरुद्ध आहे. हं. या सर्व कॉन्ट्राडिक्शनमध्ये ह्या इलेक्शनमध्ये त्यांना कुठची मतं मिळतील आणि कुठची मतं मिळणार नाहीत, हे बघण्यासारखं असेल. साहेब, ज्यावेळेस कधीही राजकारणाचा विषय येतो ना, राजकारणातल्या कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विषय येतो, तर सर्रासपणे बाबासाहेबांचं नाव वापरलं जातं. कुठेतरी राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःची बाबासाहेबांचा वापर सतत केला जातोय असं वाटतं का? नाही, या देशामधले सर्वव्यापी जर कोण माणूस असेल तर बाबासाहेब आंबेडकर. हं. त्यामुळे बाबासाहेबांना टाळून या देशाचं राजकारण काय, हा देशच पुढे जाऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागतं. नक्कीच. आता जर आपण पाहायला गेलं तर बाबासाहेबांच्या वेळेस म्हणजे बाबासाहेब आणि गांधींमधले वाद असतील किंवा त्याच्यानंतर पण जर राजकारण जर पाहिलं आपण, तर वाजपेयींची जे काँग्रेससोबत म्हणा, सोनिया गांधींसोबत ह्यांचे वाद जे होते, त्या वादाला पण एक दर्जा होता. त्यावेळेस वैचारिक स्तरावर वाद चालायचे आणि त्याच्यामुळे तो एक दर्जा होता. मात्र आताचं जर राजकारण आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या टीका असतील किंवा पक्षांतर असेल, अगदी त्या काळी पक्षाला घेऊन सुद्धा एक एकनिष्ठता होती, की एक बोलतात ना, एक पाठीचा कणा होता त्यावेळेस. मात्र आता जे पक्षांतर होतंय, त्याच्यामुळे विचारांमधले त्यांचे बदल पाहायला मिळत आहेत. आज आज सकाळी उठल्यानंतर कुठला नेता कुठल्या पक्षात असेल हे सांगता येत नाही. तर हे कुठेतरी दर्जा कुठेतरी हळू कमी होतोय, खालावतोय असं वाटतं का राजकारणातला? राजकारणामध्ये बरेच व्यापारी आलेले आहेत. पूर्वीचे राजकारणी होते ते अत्यंत म्हणजे प्युअर राजकारणी होते. जे आज समाजकारणाचाही आणि विचार ते करत असतील. समाजकारण 90% करायचे आणि 10% राजकारण करायचे. आजचे जे राजकारणी आहेत ते 90% व्यापार व्यापार करतात आणि 10% राजकारण करतात. आणि त्यामुळे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे असं मी समजतो. नक्की. सर, पुढचा प्रश्न होता महाबोधी महाविहाराला घेऊन. महाबोधी महाविहार आंदोलन, मुक्ती आंदोलन सध्या सुरू आहे सर्वत्र. तर हे आंदोलन खरं तर महत्त्वाचं आहेच. पण त्याच्या आधीपासून जे आहे ते अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे, हिंदू काही समाजकंटकांकडून बौद्ध स्थळांवर होणारं अतिक्रमण, ह्याचे अनेक दाखले जे आहेत ते इतिहासात आपल्याला सापडतात. मात्र त्यावेळेस वाचा न फुटल्यामुळे त्या मुद्द्यांना आज ही वेळ महाबोधी विहारापर्यंत ही जी मजल गेली असं वाटतं का? नाही, खरं म्हणजे तुम्हाला सांगू की जर प्रबोधनकार ठाकरेंचं जर पुस्तक तुम्ही वाचलं, हं. त्याच्यामध्ये देवळांचं त्यांनी धर्म. स्पष्ट लिहिलेलं आहे हं. की हिंदुस्थानामध्ये हिंदूंनी कधी देवळच बांधली नाही पूर्वी. कारण त्यांचं कसं होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे. मग तो लाकडात देव आहे, आपण पाहिलं त्या खांबामधून नरसिंह बाहेर येतो किंवा अजून कुठून कुठून काही येतो. आणि त्यामुळे देवळं बांधण्याची कन्सेप्ट नव्हती. हं. परंतु सम्राट अशोकाने या देशामध्ये 84,000 विहार आणि लेण्या त्या काळामध्ये हं. मग 2,000 वर्षापूर्वी बांधल्या. आपण पाहतो की आज त्या कुठेही आपल्याला सापडत नाहीत. याच्यातली जी काही 90% जी जुनी आज देवळं जी सांगितली जातात, त्याच्यापैकी ती 90% ही विहार आहेत, बौद्ध धर्माची आहेत. आपण जर म्हणजे बाबासाहेब स्वतः सांगितलं आहे, पंढरपूरचा विठोबाचं मंदिर हे विहार आहे. आणि तो विठोबा हा सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाचंच रूप आहे.
असं बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी तुम्ही इव्हन तिरुपतीला गेलात तर तिथे सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाची अत्यंत म्हणजे अशी शांतपणे निद्रावस्थेत असणारी एक मूर्ती एंट्रीला आहे. तर हे सर्व दाखवतं की हे सर्व बौद्ध उलट बौद्ध बौद्ध कल्चर आहे. सम्राट अशोकाच्या काळात आणि त्यानंतरच्या त्यांच्या 400 वर्षाच्या मौर्य घराण्याच्या काळामध्ये झालेल्या लेण्या आणि ही विहार आहेत. त्याच्यावरती नंतर आपण पाहिलं की जर ब्रिटिश या देशामध्ये आले नसते तर आपल्याला इथे बौद्ध धम्म आणि इथे कोण सम्राट अशोक होऊन गेला हे सुद्धा कळलं नसतं. ब्रिटिशांनी संशोधक वृत्ती दाखवली आणि त्यानंतर त्याने अनेक खोज केल्या, नालंदा आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थासुद्धा. आणि त्यामुळे हा बौद्ध धर्माचा इतिहास परत एकदा जागृत झाला आणि त्याच्यातून आपल्याला सर्व आज माहिती आणि आता सोशल मीडिया आणि एवढं सर्व डेव्हलप झालेलं आहे, त्याच्यातून जनरल माणसाला सुद्धा माहिती मिळते. आणि त्यामुळे लोक आज बोलत आहेत की हे जे काही चाललेलं आहे ते योग्य नाही. आणि माझं दुसरं एक मत आहे महाबोधी बुद्ध विहाराबद्दल. माझं पंतप्रधान सांगणं आहे की तुम्ही जेव्हा आमच्या सुप्रीम कोर्टानं अयोध्येबद्दल जो आदेश दिला म्हणजे न्याय दिला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की करोडो लोकांच्या इच्छा आकांक्षा असल्यामुळं कसलंही त्याच्यामध्ये तथ्य नसताना सुद्धा त्यांनी तिथे अयोध्येला राम मंदिर बांधण्यासाठी ती जागा देण्यात यावी अशा पद्धतीची जजमेंट आहे, जिला जगामध्ये म्हणजे खरंच अनेक लोकांनी त्याच्याबद्दल निर्भत्सना केलेली आहे. परंतु जिथे तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आणि सम्राट अशोकाने त्याच जागेवरती तिथे ते महाबोधी बुद्ध विहार त्या काळामध्ये बांधलेलं आहे, त्याचा ऐतिहासिक दस्तावेज तिथे असताना सुद्धा ते बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही. हे खरं म्हणजे बौद्धांवरती हा अन्याय आहे. आमच्या पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा ते स्पष्ट सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलो आहे आणि इथे आल्यानंतर त्याच तथागत भगवान गौतम बुद्धावरती अन्याय करतात. हे खरं म्हणजे या देशाचं दुर्दैव आहे. पंतप्रधान याच्यावरती विचार करावा. आणि आमच्याकडे जी काही मंडळी आज त्यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत ते मोर्चा काढण्याचं नाटक करतात. हे खरं म्हणजे अजून म्हणजे दुर्भाग्य आहे असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांना खरंच जर ते महाबोधी बुद्ध विहाराचा विषय सोडवायचा असता तर बाबासाहेबांनी एका झटक्यामध्ये महिलांना मी न्याय देऊ शकत नाही, 50% या देशामधल्या जनतेला मी न्याय देऊ शकत नाही म्हणून आपल्या पहिल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि हे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारे आज लोकांना उगाच फसवण्यासाठी अशा पद्धतीचे नको ते धंदे करत आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि लोक आज आंबेडकरी जनता अत्यंत जागृत झालेली आहे. आपल्याला माहीत असेल की 4 एप्रिल रोजी आम्ही एक मोर्चा या इथे काढला होता. सर्व सामाजिक संघटनांना घेऊन अत्यंत मोठा मोर्चा निघाला. खरं म्हणजे तो भायखळा निघणार होता, परंतु मुंबई पोलिसांनी तिथे बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांना नको नको ते परेशान केलं. इव्हन भायखळा स्टेशनवरती लोकांना उतरू दिलं नाही, त्यांना परत पाठवलं. तरीसुद्धा तो मोर्चा आम्ही मेट्रो सिनेमावरून नंतर म्हणजे भायखळ्यावरून मेट्रो सिनेमा गाड्या घेऊन गेलो आणि मेट्रोवरून काढला आझाद मैदानापर्यंत. प्रचंड असा मोर्चा झाला. त्यामुळे त्या मोर्चाचे इम्प्लिकेशन्स इंटरनॅशनल लेवलला झाले आणि त्याची चर्चा खऱ्या अर्थानं त्यानंतर महाबोधी बुद्ध विहाराची पूर्ण इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा चर्चा चालू झाली. त्यामुळे आता जे काही करतायत ते आपलं राजकीय पोळी भाजण्यासाठी करतायत असं माझं जाहीर म्हणणं आहे. कोणा मी आरोप करणं टाळतो, परंतु आज जे काही आहे सत्य आहे ते सांगणं जनतेसमोर मला गरजेचं वाटतं आहे. सर, या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा या आंदोलनामध्ये मनापासून किंवा न मनापासून पण एकत्र येताना दिसतात अनेक आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या एकत्रित येताना दिसतात आणि मत मांडताना दिसतात. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर आहेत ह्यांनी यावर अजूनपर्यंत ठोस असं काही म्हटलं नाही किंवा जोर धरला नाही या विषयाला घेऊन. किती जण तिथे महाबोधी बुद्ध विहारात जाऊन आले ते एवढं विचारा. त्यांना महाबोधी बुद्ध विहार आहे कुठं ते तरी विचारा. खरं म्हणजे जे आज मोर्चा काढतायत त्याचे लीडर किती बुद्धिस्ट आहेत ते पण विचारा.
कारण आजपर्यंत त्यांनी आता लोकसभा असो किंवा इतर किंवा स्कूल लिव्हिंग असो, त्या सर्वांवरती हिंदू महार म्हणून ते लिहितात, इलेक्शनला हिंदू महार म्हणून इलेक्शन लढवतात. त्यांना या महाबोधी आणि बौद्धांच्या प्रश्नावरती लढण्याचा अधिकारच काय असं माझं म्हणणं आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकरजी यावर का बोलत नाहीयेत असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, ऐका, भारतीय बौद्ध महासभेतर्फे हं, भीमराव आंबेडकर माझ्या मते आतापर्यंत 4-5 वेळा तिथे जाऊन आले. हं, आणि एक लक्षात आलेलं आहे, आपण महाराष्ट्रातले अनेक लोक त्या तिथे जे काही बनतेने आपलं प्रचंड असं उपोषण चालू केलं आहे, त्याला सपोर्ट द्यायला जातात, इतर सर्व होतं आहे. महाराष्ट्रातले अनेक लोक जाऊन मदत करतात, सर्व काही चाललेलं आहे. ते एक लामा आणि विनायाचार्य असे दोघं तिथे लिडिंग पण करतात. प्रश्न काय आहे की स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळत नाही. तिथे स्थानिक लोक अजूनही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले नाहीत. आणि त्यामुळं एक स्ट्रॅटेजी असं ठरवण्यात आली की भारतीय बौद्ध महासभेच्या जास्तीत जास्त शाखा बिहारमध्ये काढायच्या आणि तिथे बुद्धिस्ट कन्व्हर्जन जोरामध्ये करून घ्यायचं, हं. जेणेकरून ह्या महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाला लोकल पाठिंबा मिळेल. कारण कुठचंही आंदोलन जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर तिला लोकल पाठिंबा असावा लागतो. दुर्दैवानं तो लोकल पाठिंबा नसल्यामुळंच हा इश्यू इतके दिवस रेंगाळ पडलेला आहे. आणि त्यासाठी योग्य ती खबरदारी, योग्य त्या उपाययोजना आंबेडकर कुटुंबियातर्फे होत आहेत. त्यामुळे आता हे नको ते लोक इथे मोर्चे हे काढून लोकांमध्ये आपलं एक इमेज बनवण्याचा प्रयत्न करतात, असं माझं मत आहे. सर, हा झाला महाबोधी महाविहाराचा विषय. पुढचा माझा प्रश्न गवईंवर आहे. सरन्यायाधीश भूषण गवई जे आहेत त्यांच्यावर अक्षरशः एका सनातनी विचाराच्या एका वकिलाकडून बूट फेकला गेला त्यांच्यावर. आणि त्यानंतर एका सरन्यायाधीशावर असं बूट फेकण्याची पहिलीच वेळ असेल ही, कारण बऱ्याच राजकारण्यांवर शाई फेकली गेली किंवा त्यांच्यावर ही आपण बातमी नेहमीच पाहतो. मात्र एका सरन्यायाधीशावर बूट फेकण्याची ही मजल झाली. आणि त्यानंतर देखील त्या वकिलांची जी आहे जे मिश्रा, त्यांची अनेक व्हिडिओज व्हायरल झाले ज्याच्यामध्ये ते इंटरव्ह्यूमध्ये असं सांगतात की मला कुठल्याही प्रकारचा खेद नाही आहे या घटनेबद्दल, किंवा मी जे काही कृत्य केलं त्याच्याबद्दल खेद नाही आहे. ही आजच्या तारखेला देखील अशा प्रकारे आणि कारण एक वकील असण्याकारणाने एक संविधानाचा अभ्यास असतो त्या माणसाचा, कायद्याचा अभ्यास असतो. तर अशा वेळेस एका धार्मिक विषयाला घेऊन किंवा RSSने दिलेलं निमंत्रण नाकारल्यामुळे रागाच्या भरात हे उचललेलं पाऊल होतं असंही म्हणण्यात येते. तर हे आजच्या तारखेला ह्या घटनेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आज जेव्हा लोक आर्थिक गोष्टीवरती आरक्षण देण्याच्या गोष्टी करतायत, त्यांना ही अत्यंत चांगली चपराक आहे असं मला, की माणूस SC ST मधला माणूस किती मोठा झाला, किती उच्च शिक्षित झाला, तरी त्याला आमच्या जातीच्या चष्म्यातून बघण्याची जी अत्यंत दुर्दैवी मानसिकता या देशामध्ये आहे, त्याचाच हा परिपाक आहे असं मी समजतो. आणि त्यामुळंच बाबासाहेब आंबेडकरांसारखा जगविख्यात अत्यंत विद्वान, त्याला सुद्धा या देशामध्ये जातीच्या व्यवस्थेतून बघून त्यांचा पराभव लोकसभेच्या इलेक्शनमध्ये करतात. हे खरं म्हणजे शर्मेची गोष्ट आहे. देशाच्या लोकशाहीला शर्मेची गोष्ट आहे, देशातल्या लोकांसाठी शर्मेची गोष्ट आहे असं मी समजतो. आणि जोपर्यंत हा देश या जाती पलीकडे जात नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने तो उभा राहणार नाही आणि जाती अंताची लढाई जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा देश कधीच महासत्ता होणार नाही. आज बाबासाहेबांच्या या जाती अंताच्या लढाईबद्दल बरेच लोक बोलायला लागलेत, परंतु कृतीतून नाही. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, एक उदाहरण देऊ इच्छितो. जपानमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं, अशीच नाही परंतु 1-2 अशा कम्युनिटी आहेत, त्यांना हिणकस वाजवलं जायचं. पण तिथं असणारे जी काही अत्यंत उच्च समजली जाणारी जी कम्युनिटी होती, तिने स्वतः याच्याबद्दल जाहीर केलं की आपण सर्व एक आहोत आणि उच्च आणि नीचता जी काही आपल्या समाजामध्ये म्हणजे जपानमध्ये आहे, ती आम्ही सर्व मिळून एकत्र गाडून टाकू. आणि ही भूमिका घेतली. दुर्दैवानं इथं असणाऱ्या मनुवाद्यांना अजूनही तशी सुबुद्धी येत नाही, सुबुद्धी सुचत नाही.
आणि त्यामुळं आजसुद्धा अशा पद्धतीची या म्हणजे जातीवादी मनुवादी लोकांकडून अशा पद्धतीचे कृत्य होत आहेत. कारण ही मंडळी शिकलेली आहेत, शिकली नाही. यांना परदेशात गेल्यानंतर खरं म्हणजे आपण पाहतो की जगामध्ये कुठेही अशी जाती व्यवस्था नाही जी भारतामध्ये आहे. आणि हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळंच आज भारताचा खरा इतिहास जर आपण पाहिला, 1000 वर्षा पाठीमागे आपण गेलो, तर भारताचा इतिहास हा गुलामगिरीचा इतिहास आहे असं मी जाहीरपणे सांगतो. कारण इथे मुघल, अरब, नंतर पोर्तुगीज, ब्रिटिश याने फक्त आणि फक्त भारतावरती राज्य केलं आणि भारताला लुटलं. याचं कारण असं की जाती व्यवस्थेमुळे हा भारत कधीच एकसंघ नव्हता, तुकड्या तुकड्यामध्ये विभागला गेलेला होता. आणि त्यामुळं क्षत्रियांनी आणि राजा मंडळींनीच युद्ध करायचं, बाकी लोकांना कोण इथे आमच्यावरती राज्य करेल याच्याबद्दल फिकर नसायची. कारण त्यांना माहीत असायचं की या जाती व्यवस्थेमुळे त्यांच्यावर असणारी जी बंधनं होती, त्यांच्यावर होणारा जो अन्याय होता तो तसाच राहत असल्यामुळं हा देश त्या काळामध्ये एकसंघ राहिला नाही. आज आपण पाहतो बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्यामुळे खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक विचाराची घुसळण झालेली आहे आणि देश आज एकसंघ बनत आहे. तरीसुद्धा ही जातीवादी आणि मनुवादी लोक याला कुठंतरी ही जी एकता आहे ती तोडण्याचा आणि बंधुत्व आहे ते तोडण्याचा प्रयत्न करतायत समाजात आरोप आहे. सर बऱ्याचदा असं होतं म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट मिळवायची असेल किंवा कायदेशीर पद्धतीने त्या गोष्टी मिळवायच्या असेल तर आपल्याला राजकारणात सक्षम होण्याची खूप गरज आहे. मात्र कुठेतरी बहुजन समाज किंवा बहुजन पक्ष जे असतील ते कुठेतरी राजकारणात तितके सक्षम होऊ शकले नाहीत. काय नेमकं कारण आहे तुम्हाला वाटतं ह्याचं? याचं कारण म्हणजे जाती व्यवस्था. या देशामध्ये जाती व्यवस्थेमुळे प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाप्रती म्हणजे तो माझ्या जातीचा आहे की नाही, म्हणजे इलेक्शनला उभं राहिल्यानंतर सुद्धा तो कुठच्या जातीचा जेवढे मोठे पक्ष जरी आपण पाहिलं की तिथे कुठच्या मतदारसंघामध्ये किती जातीची माणसं राहतात त्यानुसार ते उमेदवार उभे करतात. मग तो काय लायकीचा आहे ते बघितलं जात नाही. हे खरं म्हणजे या देशाचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळं जेव्हा या देशातून जाती व्यवस्था संपेल तेव्हा खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात येईल. बाबासाहेबांनी आपल्याला 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा देशाला संविधान अर्पण केलं तेव्हा स्वतः असं म्हटलं होतं की मी या देशामध्ये राजकीय समानता आणतोय, प्रत्येक माणसाला एक मत, मग तो कोणी असो. परंतु या देशामध्ये काही लोक स्वतःला देव आणि देवाचे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह समजतात आणि काही लोकांना जनावरापेक्षाही हीन वागवलं जातं. काही जण या देशामध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत. कारण काही ना म्हणजे सकाळी जेवले असेल तर दुपारच्या जेवणाचं भ्रांत आहे. ही जी परिस्थिती आहे ती लवकर बदलली पाहिजे आणि सामाजिक आणि आर्थिक समानता या देशामध्ये आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल. नाही तर मी एवढ्या महत् कष्टाने निर्माण केलेल्या या लोकशाहीला लोक ठोकर मारतील आणि ही भीती आता जास्त वाटू लागलेली आहे. कारण आजूबाजूची जी परिस्थिती आपण पाहतोय, श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं, नेपाळमध्ये काय झालं, ते भारतात न हो ही मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. हां. जय. सर शेवटचा प्रश्न असा आहे अजून की आहे. शेवटचा प्रश्न आता की बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये कुठली गोष्ट बदल करण्याची गरज आहे त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी किंवा पूर्ण समाजाला आणखी सक्षम करण्यासाठी कुठली गोष्ट आहे जी गरजेची आहे त्यांना? बाबासाहेबांनी जेव्हा पक्षाची संकल्पना मांडली तेव्हा बाबासाहेबांनी एक खुलं पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगितलं होतं की तुम्ही तुमचा एक लीडर म्हणजे ज्याला त्याने म्हटलं होतं की सेना प्रमुख म्हणून एक कोणीतरी नेमा आणि तो म्हणेल त्या आदेशावर हुकूम चाला. पण दुर्दैवानं आज प्रत्येक ठिकाणी आमचे म्हणजे समाजातले असतील, आंबेडकरी विचाराची लोक असतील, ते प्रत्येकजण स्वतःला विद्वान समजतो, कोणी कोणाचं ऐकायला तयार होत नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. ज्या दिवशी ते एकत्र येतील आणि एक संघ एक दिलाने आणि एक विचाराने चांगल्या म्हणजे पारखलेल्या नेतृत्वाबरोबर काम करतील त्या दिवशी या आंबेडकरी चळवळीचा उदय झाल्याशिवाय म्हणजे राजकीय उदय झाल्याशिवाय राहत नाही, एवढं माझं खात्री आहे.
धन्यवाद सर, तुम्ही आज आलात आणि या मुलाखतीत तुम्ही अनेक प्रश्न जे होते, जे आम्हाला जनतेला सगळ्यांनाच पडले होते, त्या सगळ्या प्रश्नांना उजाळा दिला. त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला त्यासाठी सुद्धा धन्यवाद. तर आजच्या या मुलाखतीत आपण इथेच थांबत आहोत. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबत जय आहोत. भीम. मात्र पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयांना घेऊन. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी. धन्यवाद.